महाराष्ट्रात मराठी विरुद्ध हिंदी भाषिक हा वाद काही नवा नाही आहे, पण जसजशा बीएमसीच्या निवडणुका जवळ येत आहेत तसा हा वाद पुन्हा एकदा अधोरेखित होताना दिसतोय। अगदी घाटकोपरमध्ये मराठी कुटुंबांना मांस मच्छी खाण्यापासून रोखणं असेल किंवा मग महाराष्ट्रामध्ये हिंदीला तिसऱ्या भाषेचा दर्जा देणं असेल किंवा त्याला पहिलीपासून शिकणं अनिवार्य करणं असेल, या सगळ्यामुळं राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे। अर्थात राज ठाकरे मनसेने याच्यामध्ये आक्रमक भूमिका घेतली आणि मनसेने ठासून सांगितलेलं आहे की कुठल्याही पद्धतीनं महाराष्ट्रावरचं जे हिंदीचं अतिक्रमण जे आहे किंवा हिंदी थोपण्याचा जो प्रकार आहे तो आम्ही सहन करणार नाही। आम्ही हिंदू जरूर आहोत पण हिंदी भाषिक नाही। राज ठाकरेंनी काय म्हटलं आपण बघूयात। ते म्हणतायत की हे सगळं जे आहे किंवा हा जो संघर्ष आहे तो केवळ आणि केवळ निवडणुकांना डोळ्यासमोर ठेवून उभा केला जातोय। त्यांनी परप्रांतीय मुंबईतले जे आहेत त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला आहे की बघा, सरकारला, मग ते सरकार महाराष्ट्रातलं असो किंवा दिल्लीतलं असो, त्यांना तुमच्या भाषेबद्दल अजिबात प्रेम नाही आहे। ते केवळ बीएमसी डोळ्यासमोर ठेवून मराठी विरुद्ध परप्रांतीय हा वाद निर्माण करून मतं घेऊ इच्छित आहेत, म्हणजे भाजपवर त्यांनी थेट आरोप केलेला आहे। त्यामुळे या सगळ्या वादाचे काय परिणाम उमटत आहेत हे येत्या काही दिवसांमध्ये निश्चितपणे आपल्याला बघायला मिळणार आहे।